नमस्कार मित्रो, माझ्या कायदेभान या लीगल चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओचा विषय आहे ॲडव्हर्स पोझेशन, म्हणजे ज्याचा ताबा तो मालक। हा कायदा काय आहे, याची तरतूद काय आहे, अटी शर्ती काय आहे, इतिहास काय आहे आणि आज काय परिस्थिती आहे हे सगळं आपण बघूया। मित्रो, बऱ्याच लोकांनी ऐकलं असेल की ॲडव्हर्स पोझेशन म्हणजे ज्याचा ताबा तो मालक असा आपल्याकडे एक कायदा आहे। या कायद्याअंतर्गत जो ताबेदार आहे तो कोर्टात जाऊन दावा दाखल करू शकतो आणि कोर्टात म्हणू शकतो की अमुक जमिनीचा मी ताबेदार आहे, त्याच्यामुळे या जमिनीचा मालकी हक्क मला देण्यात यावं आणि त्याला देण्यात येतं। ठीक आहे, ऐकून खूप विचित्र वाटतं हा काय कायदा आहे। हा कायदा समजण्यासाठी हा कायदा कसा उदयास आला याचा 2000 वर्ष आधी एक जुना इतिहास आहे, ते थोडक्यात बघूया। बघा, त्या काळात राजे जे काही राजे होते ते आपापल्या प्रांतात राज्य करायचे। दुसऱ्या शेजारच्या राजाने हल्ला केला की पराजित झालेला राजा जंगलात पडून जायचा, तो पडून गेला की त्याचे जे काही जमीनदार आहेत ते पण पडून जायचे। मग या ज्या जमिनी आहेत हे स्थानिक लोक राबायचे, ते पीक पाणी घ्यायचे। मग 20-25 वर्षानंतर हा पडून गेलेला राजा सैन्य जमा करून परत उलटून यायचा, हमला करायचा आणि राज्य परत ताब्यात घ्यायचा। ते झालं की पडून गेलेले सगळे सरदार जमीनदार पण यायचे आणि मग म्हणायचे की माझ्या मालकीची ही जागा आहे, मला परत द्या। बरं, मधले 20 वर्ष हे नव्हते तेव्हा त्या जमिनीचं काय, त्या जमिनी तिथले स्थानिक लोक जे आहेत ते लोक ताब्यात घ्यायचे, त्याच्यात शेती करायचे, पीक पिकवायचे, अन्नधान्य काढायचे आणि त्या प्रांतातील जी काही प्रजा होती त्यांचं पालनपोषण त्या अन्नधान्यातून व्हायचं आणि शासनाला सुद्धा कर जायचं। मग प्रश्न पडला की जे पळून गेले आणि आत्ता आले त्या मालकांना जमीन परत द्यायची की 20 वर्ष ज्यांनी इथून ताबे ठेवून ज्यांनी पीक पाणी काढलं आणि प्रजेला पोचलं त्यांना मालकी हक्क द्यायचं, असा प्रश्न पडला। मग याच्यावर उत्तर निघालं की जे खरे मालक आहेत त्यांना द्यायचं नाही, जे ताबेदार आहेत त्यांना मालकी हक्क देऊ, कारण त्यांच्यामुळे प्रजा जगली, तगली, वाचली आणि प्रजेला त्यांनी पोचलं। आणि मग खऱ्या मालकाचा मालकी हक्क रद्द करून ताबेदारांना मालकी हक्क देण्यात येत होतं। हा इतिहास आहे 2000 वर्ष जुना आणि इथूनच हे सूत्र उदयास आलं। कुठलं? ज्याचा ताबा तो मालक, हे सूत्राचं हे जे सूत्र आहे हे इतक्या जुन्या या प्रकरणातून उदयास आलं, हे प्रिन्सिपल इमर्ज झालं। आज परिस्थिती काय? आज सुद्धा ज्याचा ताबा तो मालक कायदा आपल्याकडे आहे, पण थोडासा फरक पडला। आता या कायद्यात हे जे सूत्र आहे जसंचं तसं आज अस्तित्वात नाही, हा थोडा बदलला। कसा बदलला? याच्या 3 अटी सांगितल्या। जो ताबेदार आहे त्याचा सलग 12 वर्ष ताबा पाहिजे, ही पहिली अट आहे। दुसरी अट आहे, हा जो ताबा आहे ओपन टू पब्लिक पाहिजे, लोकांना माहीत पाहिजे की अमुक माणसाचा 12 वर्ष सलग ताबा पाहिजे आहे, हे माहीत पाहिजे। आणि तिसरी गोष्ट, हा जो कोणी ताबेदार आहे याच्या ताब्यावर खऱ्या मालकाने 12 वर्षामध्ये एकदाही हरकत घेतलेली नाही, ऑब्जेक्शन घेतलेलं नाही, ही तिसरी गोष्ट। या 3 गोष्टी जर प्रूव्ह होत असेल तर ज्याचा ताबा तो मालक या अंतर्गत मालकी हक्क देता येतं। पण या ताबेदारांनी कोर्टात प्लीडिंग करताना एक गोष्ट लिहायची, मी खऱ्या मालकाचा मालकी हक्क डिस्प्यूट करतोय, असं एक प्लीडिंग करायचं असतं। ते केलं की मग याला मिळतं। आता संबंधित जे काही पुरावे वगैरे आहेत ते द्यावे लागतात, ती कोर्टातली प्रोसिडिंगचा पार्ट आहे, ते द्यावं लागतं। तर हे झालं ॲडव्हर्स पोझेशनचा आजचा कायदा, किंवा आज जो कायदा अस्तित्वात आहे त्याच्या ह्या अटी। तर हे झालं ॲडव्हर्स पोझेशन। आता तुम्हाला प्रश्न पडेल की पण हे तर अन्यायकारक कायदा आहे। एखाद्या भावाचा समजा माझ्या जमिनीवर ताबा आहे, तो मारेल, किंवा मी एखाद्याला भाडे करूला दिले तो ताबा मागेल किंवा ताब्याची मालकी मागेल। तर असं नाही आहे। या कायद्यामधून काही जमिनी वगळण्यात आल्या आहेत। त्याच्यातलं पहिलं म्हणजे तुम्ही एखादी जमीन लीजवर दिली असेल तर अशा जमिनी या कायद्यातून वगळल्या आहे। तुम्ही एखाद्याला भाडे करार करून दिला असेल तर वगळल्या आहे। तुमची वडिलोपर्जित प्रॉपर्टी आहे पण तुमचा ताबा नसताना भावाचा असेल तर अशा जमिनीसुद्धा याच्यातून वगळलेल्या आहे। किंवा अजून कुठला दस्त करून तुम्ही एखाद्याला ताबा दिला कायदेशीर आणि तो तिथे राहतोय, अशा जमिनी पण वगळल्या आहे। म्हणजे यापैकी कुठली जमीन असेल तर ती जमीन किंवा त्या जमिनीचा ताबेदार या ॲडव्हर्स पोझेशनचा लाभ घेऊ शकत नाही। मग कोण घेतो? जो बेकायदेशीर ताबा घेऊन बसलेला आहे, पण या बेकायदेशीर ताब्याला तुम्ही सलग 12 वर्ष चॅलेंज केला नसेल, त्याचा सलग 12 वर्ष ओपन ताबा आहे आणि 12 वर्षात मालकाने हरकत घेतली नाही, ऑब्जेक्शन घेतलेलं नाही, असं असेल तर 12 वर्षातला त्याचा जो ताबा आहे ते मालकासारखंच ॲज गुड ॲज ओनर अशा नेचरचा ताबा बनतो। मग त्या परिस्थितीमध्ये ॲडव्हर्स पोझेशनचा क्लेम बनतो आणि त्याला मालकी हक्क देण्यात येतं। बरं, या संदर्भाने काही जजमेंट आहे का? हो, जजमेंट आहे। जजमेंट तुमच्या स्क्रीनवर दिसते, ती जजमेंट काढून वाचा। या जजमेंटमध्ये मी जे आत्ता सांगितले ते प्रिन्सिपल तर आहेत, पण जी 2000 वर्ष जुनी मी हिस्ट्री सांगितली ती सुद्धा या जजमेंटमध्ये आहे, तुम्ही वाचू शकता। तर मित्रो, ही होती माहिती ॲडव्हर्स पोझेशन या कायद्याबद्दल आणि त्याच्या तत्वाबद्दल आणि सूत्राबद्दल।
तुमच्या संदर्भाने असं काही झालं असेल तर यातलं काही बसतं का, यातले पुरावे आहेत का बघा. ते असेल तर तुम्ही दावा दाखल करू शकता, किंवा तुमच्या जमिनीवर कोणी दावा दाखल केला असेल तर पुन्हा हा जजमेंट वाचा आणि त्याप्रमाणे तुम्ही कोर्टामध्ये आपला डिफेन्स किंवा क्लेम मागू शकता. मित्र, ही माहिती होती ॲडव्हर्स पोझिशनच्या अनुषंगाने. तुमच्यासाठी असंच मी कायद्याचे व्हिडिओ आणत राहीन. त्यासाठी कायदेभान पाहत राहा. हो, नंबर तुमच्या स्क्रीनवर दिला आहे, पण फक्त मेसेज करायचा, फोन करायचा नाही, अजिबात करायचा नाही. बाय.